संकेतचं लग्न होऊन 2 दिवस झाले होते. संध्याकाळच्या फ्लाईटने दीपालीला घेऊन तो मनालीला हनीमूनसाठी निघणार होता. दीपाली आणि संकेत दोघंही IT मध्ये नोकरीला होते, त्यामुळे पगार भरपूर होता. सर्व हॉलमध्ये बसले होते. दीपाली सर्वांसाठी चहा करणार होती. तिच्या सासूने तसा हुकूमच सोडला होता. ती चहाचा ट्रे घेऊन आली, सर्वांना चहा दिला. चहा सुंदर झाला. एक घोट घेत संकेत लगेच बोलला, कसला सुंदर, किती गोड, निव्वळ बासुंदी. कडवटपणे मावशी म्हणाल्या, त्यांना डायबिटीस आहे हे कालच सांगितलं होतं ना तुला, इतक्यात विसरली. सासूने आपल्या धारदार शब्दाने वार केले. दीपाली तर सर्वस्वी नवीन वातावरणात आली होती. तिला या सगळ्याची सवय नव्हती. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं, पण तिने ते लपवत काहीही न बोलता किचनमध्ये निघून गेली. दीपाली लाडात वाढलेली एकुलती एक हुशार, कर्तृत्ववान, ऑफिसला चांगल्या पदावर काम करणारी मुलगी होती. पण तिचा सारा मोठेपणा जाऊबाईंनी व त्याच्या बहिणीने एका दमात ग्राउंड लेवलवर आणून ठेवला होता. सासूबाईबरोबर जाव आणि नणंदही तिनं बोलल्या होत्या. तिच्या चेहऱ्यावरचे भाव संकेतच्या लक्षात आले आणि तो लगेच तिच्या मागे किचनमध्ये गेला. त्याला असं तिच्या मागे जाताना बघून सासूबाईने टोमणा मारला. बघितलं, एका दिवसातच माझा मुलगा कसा बदलला. गेला तिच्या मागे मागे. आता तिने त्याच्या कानात आपल्याबद्दल काही गोष्टी नाही केल्या म्हणजे मिळवलं. संकेत किचनमध्ये येताच दीपाली रडते त्याच्या लक्षात आलं. दीपाली, आई आणि मावशीच्या बोलण्याचं मनावर घेऊ नकोस. खरंच चहा खराब झाला होता काय रे? नाही ग, मला बरं वाटावं म्हणून म्हणतोस ना? नाही, थोडा गोड होता पण छान होता. तू उगाच मनावर घेऊ नकोस आणि मूडही खराब करू नको. संध्याकाळी आपल्याला निघायचंय, संकेत बोलला. म्हणून दीपालीनेही जास्त विचार केला नाही. ते काम आवरून तिच्या खोलीत निघून गेली. संध्याकाळी दोघेही जाण्यासाठी निघाले. हॉलमध्ये सगळे जमले. दीपालीने सगळ्यांना नमस्कार केला. संकेत, पोहोचल्यानंतर फोन कर रे, नाहीतर बायकोच्या नादात आम्हाला विसरशील. निघताना आईने टोमणा मारलाच. त्याने होकारार्थी मान हलवली आणि ते निघाले. दोघांनीही मनालीमध्ये खूप एन्जॉय केलं. त्यांना एकमेकांना वेळ मिळाला. एकमेकांना त्यांनी समजून घेतलं. दोघांची मने जुळली. 1 महिना फिरून झाल्यानंतर दोघेही परत आले. दीपालीचा मूड अगदी फ्रेश होता. तिच्या मनासारखं तिला एन्जॉय करता आलं होतं, त्यामुळे ती खूप आनंदात होती. घरी आल्या दारात पाय ठेवत नाही तोच सासूबाईंनी टोमणा सुरू केला. आलात का फिरून? मला वाटलं तिथेच राहता की काय. संकेतने हसण्यावारे नेलं. काय ग आई, तू सुद्धा? आम्ही येणारच होतो, मी फ्रेश होऊन आलोच, असं म्हणून तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. त्याच्या मागोमाग दीपालीही गेली. दोघे फ्रेश होऊन बाहेर आले. तो जाऊबाईने फरमान सोडलं. दीपाली, स्वयंपाक तुलाच करायचा आहे. आता 1 महिना केलं बाई मी, आता माझ्याने काही होणार नाही. आता तू आलीस ना, तूच कर. दीपालीच्या मनात धास्ती भरली. आपलं काही चुकलं तर अजून कोणी बोलणार तर नाही. दीपाली किचनमध्ये गेली. स्वयंपाकाला काय करायचं हा विचार करत असतानाच तिथे तिची जाव आली. दीपाली, आज अळूवडी करायची आहे, जमेल ना तुला? दीपालीने कधीच अळूवडी केलेली नव्हती. ती थोड्या दबक्या आवाजात बोलली. ताई, मी कधीच केलेली नाही आहे. तुम्ही शिकवाल का मला? हो, शिकवेल ना, नक्की शिकवेल. अगं, माझं कामच आहे ते. तू लहान आहेस ना माझ्यापेक्षा, मला तुला शिकवावं लागेल. हो ना? बरं, तो बाकीचा स्वयंपाक कर, मी तुला नंतर अळूवडी सांगते. दीपालीने सगळा स्वयंपाक केला. त्यानंतर तिच्या जाऊबाईने तिला अळूवडी शिकवली. दीपालीने तेही छान मन लावून केलं. जेवणाच्या वेळेवर दीपालीने सगळ्यांना हाक दिली आणि सगळ्यांना जेवण वाढलं. पहिला घास तोंडात जात नाही तर सासूबाई किंचाळल्या. अरे, कोणी केला आता स्वयंपाक? दीपाली दबक्या आवाजात बोलली. आई, मी केलाय. अगं, काय हा स्वयंपाक केलास? असा कोणी स्वयंपाक करतात का? भाजीला अजिबात चव नाही, पोळ्याही कडक आहेत आणि अळूवडी पण तूच केलीस का? हो, ताईंनी शिकवलं मला. बघू. काय ग, तुझ्या हाताला ना काही चवच नाही आहे दीपाली. असं म्हणून तिची सासूबाई जेवली खरी, पण तोंडाचा पट्टा तो सुरूच्या सुरूच होता. संकेतला माहीत होता आता बोलून काही उपयोग नाही, म्हणून तोही गप्प होता. दिवस जात होते. दीपाली आणि संकेतने ऑफिस जॉईन केलं. दोघे ऑफिसला जायला लागले. दीपाली सकाळी उठून घरचं सगळं करून ऑफिसला जायची. पुन्हा संध्याकाळी येऊन सगळ्यांचा चहा, नाश्ता वगैरे कामे तिच्या मागे असायचीच. कधी कधी ती लवकर जायची. ऑफिसमधून आली, तिला खूप थकल्यासारखं झालं होतं. आल्यानंतर ती फ्रेश झाली. 5 मिनिट लेटले आणि
मग जाऊन चहा करते. या विचाराने ती पलंगावर लेटली आणि चक्क तिचा डोळा लागला. तिला झोप लागली. काही वेळाने हॉलमधून जोरात आवाज यायला लागला. काय ग बाई, आमची नवीन सून दिवा लावणीच्या वेळेस रूममध्ये जाऊन झोपते. संध्याकाळी चहा नाश्ता द्यायचा असतो हे तिला माहीत असून सुद्धा रूमच्या बाहेर निघाली नाही. बघ ना, काय जमाना आला. ऑफिसमध्ये जाणाऱ्या बाया घरचे काम करतच नाहीत का? पण ह्या मॅडम बघा, मस्त ऑफिसमधून येऊन आराम करत आहेत आणि आम्ही घरी राहून फक्त राबायचं आणि यांनी ऑफिसमध्ये जाऊन काम करून येऊन घरी छान झोपायचं. काय जमाना आलाय. आवाज ऐकून दीपाली तशीच उठून बाहेर गेली. माफ करा आई, मला बरं वाटत नव्हतं ना, म्हणून मी थोडी 5 मिनिट. ती बोलता बोलता थांबली. 5 मिनिट? अर्धा तास झाला तू रूममध्ये होतीस. माफ करा, यानंतर असं नाही होणार. बघता बघता दीपाली आणि संकेतच्या लग्नाला 6 महिने उलटून गेले. आता तिच्या सासूबाईला घरात पाळणा हलायला हवा होता, पण संकेत आणि दीपाली त्यासाठी तयार नव्हते. दीपालीच्या सासूने तसं संकेत आणि दीपालीजवळ बोलून दाखवलं. मला आता या घरात पाळणा हलायला हवा. किती दिवस आम्ही म्हाताऱ्यांनी असंच राहायचं? आम्हाला नातवंडाचे तोंड बघू द्या. आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तरी होऊ द्या हे सगळं. अगं पण आई, आता कुठे आम्ही सेटल होतोय? माझी नोकरी आहे, दीपालीची नोकरी आहे. हे सगळं कसं होणार? आताच मी बाळाचा विचार करू शकत नाही. अगं, दीपालीच्या नोकरीचं काय? बाळ झाल्यानंतर तिला हे सगळं नाही करता येणार. तिचं करिअर आहे, तिचा विचार करावा लागेल ना. हे बघ, ते काही मला माहीत नाही. वर्षभराच्या आत मला पाळणा हलायला हवा, दीपालीच्या सासूने सक्ती केल्यासारखं सांगितलं. ठीक आहे, आम्ही विचार करू, असं म्हणून दीपाली आणि संकेतने गोष्ट तिथेच टाळली. बघता बघता 2 महिने गेले. पुन्हा दीपालीच्या सासूने तोच तगादा लावला. एका रात्री दीपाली खूप रडत बसली होती. काय झालं दीपाली? संकेत, मला कंटाळा आला आता. मी आल्यापासून सगळंच करते ना. मी सकाळचं करून ऑफिसला जाते, सगळी कामं करून जाते, आल्यानंतरही करते. तरी आई माझ्याशी असं का वागतात? कधीच ते माझं कौतुक करत नाहीत, उलट मला टोचून बोलत असतात. आणि आता बाळाचं काय नवीन? संकेत, सगळं कसं होणार आहे? मी जर हे सगळं करत राहिली तर माझं करिअरचं काय? माझे प्रोजेक्ट्स आहेत, मला ते कंप्लीट करायचे आहेत. मला ना काही कळतच नाही. तू काळजी करू नकोस, मी बोलेल आईशी. काही उपयोग होणार नाही. त्या तुझंही ऐकत नाहीत आणि मला माहीत आहे. असू दे, आपण करू काहीतरी. दोघांनी खूप विचार केला आणि 1 वर्षानंतर आपण प्लॅनिंग करू असं ठरवलं. ठरल्याप्रमाणे 1 वर्षानंतर त्यांनी प्लॅनिंग केलं आणि दीपालीला दिवस गेले. समोरचे 6 महिने दीपालीने ऑफिस केलं. त्यात तिला बराच त्रास झाला. पहिले 3 महिने तिला उलट्या, मळमळ याचा खूप त्रास झाला. त्यातही सासूबाईचे टोमणे सुरूच होते. त्यात स्वयंपाक करून त्या तिला रोज बोलायच्या. मी 6 महिने पूर्ण झाल्यानंतर तिने सुट्ट्या घेतल्या. आता ती दिवसभर घरीच राहू लागली. काम झाली की ती तिच्या रूममध्ये बसून छान गाणे ऐकायची, कधी पुस्तक वाचायची, पण तेही तिच्या सासूबाईला बघवत नसे. रिकामी बसली आहे या विचाराने तिच्या सासूबाई तिला काही ना काही काम सांगत असत. आधी दीपालीने विचार केला की ठीक आहे, असतील कामे म्हणून सांगत असतील, पण त्यानंतर तिला कळलं की सासूबाई सगळं जाणून बुजून करतायत. संकेतला सांगितलं, तो बोलला देखील त्याच्या आईशी, पण काही उपयोग झाला नाही. आता दीपालीला कंटाळा आला. तिला या सगळ्याचा त्रास होत होता, पण बोलणार कुणाजवळ? संकेत त्याच्याच कामात व्यस्त असायचा. बघता बघता दिवस सरले आणि तिला एक सुंदर मुलगी झाली. एके दिवशी दीपाली किचनमध्ये काम करत होती. सासूबाईने चहासाठी आवाज दिला. तिने चहा बनवला आणि ती बाहेर घेऊन आली. सासूच्या हातात देणार तोच दीक्षाचा रडण्याचा आवाज आला. तिने हातात कप देऊन ती दीक्षाकडे धावली. गोड लेकीचं नाव तिने दीक्षा ठेवलं. सगळं व्यवस्थित सुरू होतं. फक्त सासूबाई टोमणे सोडले तर 5चा गजर वाजला आणि दीपालीची नॉनस्टॉप गीतांजली सुरू झाली. सकाळची कामे आवरेपर्यंत सगळे उठून जायचे. सकाळचा चहा नाश्ता झाला की दीक्षाचं करण्यात तिचा वेळ जायचा. संकेतसाठी टिफिन, सगळ्यांचा चहा नाश्ता, नंतर जेवण. सगळ्यांमध्ये तिची दमछाक व्हायची. दीपाली दिवसभर घरी असते, ती आता बाहेर जाऊन काम करत नाही. म्हणून संकेतचंही दीपालीबद्दल
मतपरिवर्तन झालं होतं. त्याच्या वागण्यात फरक जाणवत होता. त्याच्या बोलण्यात रुक्षपणा आला होता. सगळं करूनही काही कामात चूक झाली किंवा काही कमी जास्त झालं की घरचे बोलायला मोकळे व्हायचे. आता तिला कंटाळा आला. तिला या सगळ्याचा त्रास होत होता. पण एके दिवशी दीपाली सासूच्या हातात चहा देणार तोच दीक्षाच्या रडण्याचा आवाज आला. तिने हातात कप देऊन ती दीक्षाकडे धावली. सासूबाईने हातातला कप सोडला आणि ओरडायला लागल्या, देवा देवा देवा, माझ्या अंगावर गरम गरम चहा सांडवला दीपालीने. दीपाली धावत त्यांच्याकडे आली. आई, अहो तुमच्या हातात दिला होता ना मी कप, कसा पडला? तिने सासूबाई भडकल्या. मग काय, मी मुद्दाम केलं? देवा भगवंता, ही माझ्यावर आरोप करत आहे, मी मुद्दाम केलं म्हणते. सासूबाईने खूप आरडाओरडा केला. ती काहीच बोलली नव्हती. संकेत आल्यानंतर त्यांनी त्यालाही हे सगळं सांगितलं, पण जशाच तसं नाही, त्यात काही गोष्टी घालून सांगितलं. दीपाली, तुझं काय चाललंय? का अशी वागतेस तू? मी खरंच काही केलं नाही आई, तुला उगाचच. ती संकेत काही बोलणार तोच भडकला. दीपाली, आवर घाल स्वतःला, उगाचच. ती उगाचच बोलत आहे. दीपाली, तुला तुझ्या वागण्यात फरक जाणवत नाही आहे? किती चुका करतेस तू. अगं आता तुला या सगळ्याची सवय व्हायला हवी होती. सवय व्हायला हवी होती? संकेत, माझा संपूर्ण दिवस कामात जातो. कधी काही कमी जास्त झालं तर समजून घ्यायला नको का? तुला काय समजून घ्यायचं? दिवसभर घरातच असते ना तू. दीपालीला खूप रडायला आलं. संकेत असा कसा वागू शकतो? बघता बघता दीक्षा 2 वर्षाची झाली. स्वतःची काळजी न घेता दीपाली सगळ्यांसाठी दिवसभर राबत असायची. आणि एवढं करूनही 2 प्रेमाचे शब्द नाहीत की कौतुकाची थाप नाही. ते म्हणतात ना, बघायचं नाही तर नोकरीचा विषय सोडायचा. आता मात्र तिला असह्य होत होतं. ती खोलीत गेल्याने डोळ्यात भरून आलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पण गालावर ओघळलेले अश्रू पुसायला जवळ कोणी नव्हतं. तिला एकटं वाटत होतं आणि सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करू लागले. तिला एकटं वाटत होतं, या सगळ्यात चूक कुणाची? कुणाचं चुकतंय? खरं तर माझं चुकतंय. दीपालीचे मनातल्या मनात विचार सुरू होते. माझं चुकतंय, मी सकाळी उठून सगळ्यांसाठी सगळं करते, माझं चुकतंय. मी सगळ्यांच्या आवडीनिवडी जपून त्यांना ते करू देते. आणि एवढं करूनही 2 प्रेमाचे शब्द नाहीत की कौतुकाची थाप नाही. दिवसभर राबत राहायचं आणि घरी येऊन काय नवरा हेच म्हणतो. दिवसभर काय करत असतेस? दिवसभर मी घरीच असते, तरी घराचं सगळं काही काम करत असते, घराला घरपण देत असते. हे त्याला कळत नाही. एक दिवस मी घरी नसेल तर तुमचं घर कसं अस्तव्यस्त होणार हे कोण सांगणार त्यांना? खूप झालं आता नाही. आता मी माझ्या अस्तित्वाला असा तडा जाऊ देणार नाही. स्वतःची ओळख अशी मिटू देणार नाही. मी माझी नवी ओळख निर्माण करून मी माझं जॉबही करेल. दीपालीने स्वतःशी निर्णय केला. तिने ठरवलं, घरचे काही बोलत असले तरी माझा निर्णय हा ठाम असणार आहे. तिने घरी सगळ्यांना तोच निर्णय सांगितला. तिच्या निर्णयावर, तिच्या बोलण्यावर सासूबाई काही बोलणार तेवढ्यात ती बोलली, आई थांबा, तुम्ही काही बोलण्याच्या आत मी तुम्हाला मला काय बोलायचं आहे ते सांगते. मी नोकरी करणार आहे हे मी तुम्हाला विचारत नाही तर सांगत आहे. मी तुम्हा लोकांना विचारायला आलेली नाही आहे, तुम्हाला सांगायला आले. उद्यापासून मी माझ्या जॉबला जाणार आहे. आणि राहिला आता प्रश्न माझ्या मुलीचा, तर तिला सांभाळण्याची तुम्हाला गरज नाही. मी तिला पाळणाघरात ठेवेल, त्याच्यामुळे माझ्या मुलीची काळजी तुम्ही करू नका. मी माझं सगळं काम करून जाईल आणि आल्यानंतर माझं सगळं काम करेल, असं म्हणून ती तिच्या खोलीत निघून गेली. आज खूप दिवसानंतर तिला रिलॅक्स वाटत होतं. मन मोकळं झाल्यासारखं वाटत होतं. तिने दीर्घ श्वास घेतला आणि आकाशातल्या चांदण्याकडे बघत राहिली आणि एकदा निखळपणे हसली. आज तिला खूप मोकळं वाटत होतं. स्वतःची तिने पाठ थोपाटली. दीपाली, यू आर ग्रेट. आज तू खूप चांगला निर्णय घेतलास. हे तुला आधी करायला हवं होतं. तिने पाठ थोपाटली. दुसऱ्या दिवशी सकाळी दीपालीने तिच्या मुलीला घेऊन तिच्या जॉबला निघाली. मोकळा श्वास घ्यायला, मुक्त संचार करायला आणि स्वतःसाठी जगायला निघाली होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.